सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आपण ज्वर हा अध्याय शिकणार आहोत. चरक निदान स्थानातील पहिला अध्याय आहे. ठीक आहे. सो चरक निदान स्थानाच्या पहिल्या अध्यायामधला जो 40वा श्लोक आहे तो म्हणतो, ज्वरयती संतापयती शरीरानी इति ज्वरः. ज्वर म्हणजे काय आहे? संताप. शरीरानी इति ज्वरः म्हणजे पूर्ण शरीराचा संताप होणे, यालाच आपण ज्वर असे म्हणतो. सो ज्वरयती संतापयती, ज्वरयती संतापयती इति ज्वरः शरीरानी इति ज्वरः. ज्वरयती संतापयती शरीरानी इति ज्वरः किंवा ज्वर शब्देन देह मन संतापकरत्वम. ज्वर शब्दाचा अर्थ काय? ज्वर शब्देन देह मन संतापकरत्वम ही चक्रदत्तांची टीका आहे. परत एकदा आपण निरुक्ती इंट्रोडक्शन पाहूया. ज्वरयती संतापयती शरीरानी इति ज्वरः ज्वर शब्देन देह मन संतापकरत्वम. ओके. सो आता नेक्स्ट इज कारण. कारण म्हणजे हेतू आपण म्हणणार. हेतू किंवा 8 कारणं सांगितली आहेत. अथ खलु. ठीक आहे. अथ खलु अष्टाभ्य कारणेभ्यो. अष्टाभ्य 8 कारण आहेत असं याचं 8 कारण. आता आपण काय करणार? अथ. ठीक आहे. तर अथ खलु अष्टाभ्य अष्टाभ्य कारणेभ्यो भ्य भ्यो ज्वरः संजायते मनुष्याम. अथ खलु अष्टाभ्य कारणेभ्यो ज्वर संजायते मनुष्यम. तद्यथा वातात पित्तात कफात वातपित्ताभ्या वातकफाभ्याम पित्तकफाभ्याम. म्हणजे भ्याम आहे. मग वातपित्तकफेभ्यः आगंतरो मतलब आगंतुज अष्टमात कारणात. वन्स अगेन कारण काय आहेत? तर अथ खलु अष्टाभ्या कारणेभ्यो ज्वरः संजायते मनुष्याम. तद्यथा वातात पित्तात कफात वातपित्ताभ्याम वातकफाभ्याम पित्तकफाभ्याम वातपित्तकफेभ्यः आगंतुर अष्टमात कारणात. हे झाले कारण. त्याच्यानंतर वातज्वराची लक्षणं काय आहेत? फर्स्ट ऑफ ऑल एवढं लक्षात ठेवायचं आहे, की जरण अंते म्हणजे जरण म्हणजे जेवल्याच्या शेवटी, दिवसांते, निशांते, घरमांते, वर्षा. ठीक आहे. म्हणजेच काय आहे याचा अर्थ? जरण अंते म्हणजे जेवल्यानंतर, जरण अंते दिवसा अंते दिवसाच्या शेवटी, जेवण केल्या पचल्यानंतर शेवटी, निशांते म्हणजे रात्रीच्या शेवटच्या काळात आणि घरमांते म्हणजेच काय तर वर्षा ऋतूमध्ये वातज्वराची उत्पत्ती होते. सो जरण अंते, दिवसा अंते, रात्री अंते नाही तर निशा अंते. ठीक आहे. हे वर्ड्स श्लोकमधले आहेत. घरमांते म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये वातज्वराची जर म्हणजे ज्वर आला तर त्याला पण वातज्वर असे समजावे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट पॉईंट हेच लिहायचं. हे झाल्यानंतर हेच लिहायचं आहे, की विषम आरंभ विसर्गत्व. विषम आरंभ विसर्गत्व म्हणजे ज्वर वाढण्याची उतरण्याची निश्चित वेळ नसते. विषम वेळ आहे. विषम म्हणजे कधीही येऊ शकतो, कधीही जाऊ शकतो. आरंभ म्हणजे कधी येऊ शकतो, विसर्ग म्हणजे कधीही जाऊ शकतो. सो त्याचं येण्याची आणि जाण्याची वेळ ही निश्चित नाही आहे. म्हणून विषम आरंभ विसर्गत्व. आता या विषम शब्दावरून आपल्याला वैषम्य लक्षात ठेवायचं आहे. ऊष्मनो वैषम्यम. ऊष्मनो वैषम्यम. ठीक आहे. त्याच्यानंतर पिंडिकाय पिंडिकया उरुद्वेष्टम. पिंडिका म्हणजे काफ मसल्स आणि उरू म्हणजे थाई रिजन. सो पिंडिका पिंडिकयोरु द्वेष्टम. पिंडिका आणि उरू द्वेष्टम. द्वेष्टम मीन्स पेन. तिकडे पेन होतो. ठीक आहे. फर्स्ट आपल्याला हे लिहायचं आहे. हे फर्स्ट पॉईंट झाल्यानंतर आपल्याला विषम आरंभ आहे आणि विषम वरूनच ऊष्मनो वैषम्य. त्यानंतर आपल्याला जायचं पेन. कुठे कुठे पेन होतो? तर पिंडिका आणि उरूमध्ये. पिंडिका आणि उरू जर तुम्ही असं बघितलं, ये काफ मसल्स आहे समजा, पायातले काफ मसल्स अँड दिस इज युअर थाय रिजन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे काय आहे? जॉइंट आहे म्हणजेच काय तर संधी आहे. तर संधी नाम विश्लेषणम. ठीक आहे. संधी नाम विश्लेषणम. ठीक आहे. तर हे फर्स्ट ऑफ ऑल वाचन लक्षणं एवढी लक्षात ठेवायची आहे. इथपर्यंत जर तुम्हाला लक्षात राहिलं तर याच्यानंतर आपण फेसकडे जाणार आहे. पहिले कान स्वनष्ट करणं म्हणजे विविध नाद ऐकू येणे. कानात वेगळाच आवाज म्हणजे जो आवाज अस्तित्वात नाही आहे तसा आवाज ऐकू येणे. त्यालाच आपण स्वनष्ट करणयो. त्याच्यानंतर शंख इकडे असं ड्रॉ करायचं आहे, की शंखयोर निस्तोद म्हणजे शंख प्रदेशामध्ये सुई टोचल्याप्रमाणे तोदवत वेदना. त्याच्यानंतर फेस ड्रॉ करायचा आहे. कषाय आस्यता. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कषाय आस्यता आणि आस्य वैरस्य. कषाय आस्यता आणि आस्य वैरस्य. आता आपण जर टेस्ट बद्दल बोलतोय तर आपण पाणीबद्दल देखील बोलणार दॅट इज पिपासा. ठीक आहे. कषाय आस्यता नंतर आस्य वैरस्य त्याच्यानंतर पिपासा. ठीक आहे. आता या पिपासामधून आपण बाहेर काढतोय शुष्क छर्दी, शुष्क कास, प्रसेक. शुष्क छर्दी काढतोय, शुष्क कास काढतोय, प्रसेक काढतोय. शुष्क छर्दी, शुष्क कास आणि प्रसेक बाहेर काढतोय. आता एवढं सगळं बाहेर आल्यानंतर ऑब्व्हियसली अरुची आणि अविपाक असणारच. अरुची, अविपाक असणारच. ठीक आहे. त्याच्यानंतर झोप पण येते त्याला. अरुची, अविपाक असून जृंभा देखील आहे. आणि त्याच्यानंतर हात काढायचं. हृदयाग्रह. परत एकदा ट्रिक सांगते. स्वनश्च कर्णयो, शंकर निस्तोद. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे काय आस्य वैरस्य आणि कषाय आस्यता. कषाय असं क्वेश्चन टाकायचं. कषाय कसा कसा कषाय आस्यता. ठीक आहे. कषाय आस्यता किंवा आस्य वैरस्य तहान लागली पिपासा, शुष्क छदी, शुष्क कास आणि प्रसिक आणि म्हणूनच अरोचक, अविपाक आणि जृंभा. त्याच्यानंतर हृदयग्रह. ठीक आहे. आणि लास्टला लिहायचं हे श्रम भ्रम, प्रलाप. श्रम आहे, भ्रम आहे, प्रलाप आहे आणि उष्ण, अभिप्रियता. उष्ण, अभिप्रायता किंवा प्रियता म्हणजे उष्ण खाण्याची इच्छा होणे.
आपण एकदा या रिजनमध्ये प्रॅक्टिस करूया. फर्स्ट आपण वातज जर आलं वातज्वर, तर फर्स्ट आपण काय लिहिणार, की जरण अंते. जरण अंते, दिवसांती, निशांती आणि घर्मांती म्हणजे वर्षा ऋतूमध्ये येतो. ठीक आहे. मग विषम, विषमारंभ आणि विसर्गत्व. विषमवरून आठवणार ऊष्मनो वैषम्य. ठीक आहे. त्याच्यानंतर काफ मसल्स आठवायचं, की काफला पिंडिका बोलतात आणि उरू. ठीक आहे. पिंडिका, पिंडिको, उरू, द्वेष्टम. संधी विश्लेषणाम. मग स्वनश्च कर्णयो, शंख निस्तोदः. त्याच्यानंतर माऊथ, कषाय आस्यता, आस्यवैरस्य पिपासा, शुष्क कास, शुष्क चर्दी आणि शुष्क कास, शुष्क चर्दी आणि काय होतं प्रसेक. त्याच्यानंतर अरुची, अविपाक, अरुची, अविपाक आणि काय होतं जृंभा. जृंभा झाल्यानंतर हात काढायचा, हृदयाग्रह आणि लाशलायचं, श्रम, भ्रम, प्रलाप, उष्ण, अभिप्रायता ही सगळी वातज्वराची लक्षणे झाली. आता आपण पित्तज्वराची लक्षणे बघणार आहोत. पित्तज्वरामध्ये काय आहे तर भुक्तस्य विदाहकाली, मध्यदिने, अर्धरात्री, शरद शरदी वा विशेषण. भुक्तस्य विदाहकाली. विदाह म्हणजे जेव्हा अन्नाचं पचन होत असतं त्यावेळी अन्नाचे पचन होत असताना. मध्यदिनी, अर्धरात्री, दिवसाच्या मध्य, अर्धरात्री म्हणजे अर्ध्या रात्री म्हणजे रात्रीच्या एकदम मध्ये. मध्यदिनी, अर्धरात्री आणि शरद आणि च विशेषण शरद ऋतूमध्ये हा ज्वर विशेषत्वाने उत्पन्न होतो. कोणता ज्वर आहे तो पित्तज्वर. त्याच्यानंतर पित्तज्वराचे कॉमन सिम्प्टम्स आपल्याला माहिती आहे. दाह. ठीक आहे. पण दाह कसा असणार? अतिमात्रम दाह. व्हेरी इम्पॉर्टंट अतिमात्रम. दाह, तृष्णा, भ्रम, मूर्छा, अतिसार. मग छर्दी. छर्दी कशी? पित्तछर्दनम. पित्तछर्दनम, घाम येणे, स्वेद. ठीक आहे. मग हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. रक्तकोठ, अभिनिवृत्ती शरीरे. रक्तकोठ म्हणजे लाल गांधी असे रेड स्पॉट्स छोटू-छोटूसे. लाल गांधी शरीरावर, अभिनिवृत्ती शरीरे पूर्ण संपूर्ण शरीरावर रक्ताच्या लाल गांधी, रक्तकोठ, अभिनिवृत्ती शरीरे यांनी. त्याच्यानंतर आहे आता तिकडे आपण लिहिलेलं उष्ण अभिप्रायता, इकडे आहे शीत अभिप्रायता म्हणजे शीत पदार्थांच्या किंवा अन्नाच्या सेवनाची इच्छा होणे. त्याच्यानंतर वी हॅव टू इम्पॉर्टंट पॉइंट्स लाईक कटुक आस्यता. तिकडे होतं कषाय आस्यता अखेपासून, आता नेक्स्ट आहे कटू. सो कटुक आस्यता आणि हे आहे हरित हरिद्रत्व. काय तर नख, नयन, वदन, मूत्र, पुरीश, त्वच. मूत्र, पुरीश, त्वचम, नख आणि डोळे वगैरे जे आहेत. वदन म्हणजे तोंड. हे सगळं कुठच्या हरित हरिद्रत्वम. ठीक आहे. सो हे झालं पित्तचं. आता आपण इकडे पित्तज्वर रिकॉल करूया. पित्तज्वरामध्ये काय होतं तर भुक्तस्य विदाहकाली म्हणजे जेवणाच्या मध्ये, मध्यदिनी, अर्धरात्री, शरदानी च विशेषेण म्हणजे शरद ऋतूमध्ये विशेषत्वाने उत्पन्न होतो. त्याच्यानंतर त्याचे अदर सिम्प्टम्स काय होती तर फर्स्ट होतं त्याचं दाह. पण दाह कसा होता तर अतिमात्रम दाह. दाह, तृष्णा, मूर्छा, भ्रम. ठीक आहे. त्याच्यानंतर अतिसार. छर्दी कशी होती? पित्तम. पित्तम छर्दनम. त्याच्यानंतर होतं कटुक आस्यता. इम्पॉर्टंट पॉइंट होतं कटुक आस्यता. त्याच्यानंतर शीत अभिप्रायता, रक्तकोठ अभिनिवृत्ती शरीरे, रेड कलरवरून येलो कलर आठवायचा, हरित हरिद्रम, नख, नयन, वदन, मूत्र, पुरीश, त्वचम. ही झाली पित्तज्वराची लक्षणे. आता वातज्वराची लक्षणे काय आहेत तर जर वात एकदम एंडिंगला होतं, वात अंती होतं, पित्तमध्ये आहे म्हणजे जर स्टार्टिंगला कोण असणार तर कफज्वर. भुक्त मात्रे पूर्वाहणे. पूर्वाहणे म्हणजेच काय तर जेवण सेवन केल्यावर लगेच. भुक्त मात्रे पूर्वाहणी, पूर्वरात्री म्हणजे रात्रीच्या पहिल्या प्रहरात. ठीक आहे. वसंतकाली, वसंत ऋतूमध्ये उत्पन्न होणारा भुक्तम आत्रे. भुक्त मात्रे म्हणजेच काय तर जेवणाच्या लगेच पचनक्रिया सुरू व्हायच्या लगेच. जेवण केल्यानंतर लगेच पहिली अवस्था असते. पूर्वाह्णे, पूर्वारात्री आणि वसंत काले. पूर्वाह्णे, पूर्वरात्रे, वसंत काले, विशेषेण च असं लिहून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? इकडे बघा, गुरुता आपल्याला माहिती आहे. गुरुगात्रत्वम. कफ म्हणजे काय तर गुरुता, रुल्लास. ठीक आहे. मग निद्रा अधिक्यम, अनन्नभिलाषा. ठीक आहे. काय शरीर पहिलं जड होतं, जड झाल्यानंतर झोप लागते खूप, तर निद्रा अधिक्यम, मग उल्हास होतो, निद्रा अधिक्यम झाल्यानंतर उल्हास असतो आणि अनन्नभिलाषा पण येते. उल्हास प्लस अनन्नभिलाषा. त्याच्यानंतर आता हा काम करायला उठला असं समजायचं. पण त्याला काम करता येत नाही आहे. कारण त्याच्या तोंडातून सतत श्लेष्माचा प्रसेक होतोय. श्लेष्म प्रसेक आहे आणि तो काम करू शकत नाही यालाच आपण स्तंभ बोलणार. काम करू शकत नाही आणि तोंडातून सतत श्लेष्म प्रसेक होत आहे. आता श्लेष्म प्रसेक का होतोय? कारण की त्याचं मुख माधुर्याने भरलेलं आहे. असं पॉइंट लक्षात ठेवायसाठी तुम्ही स्टोरी लक्षात ठेवू शकता. की उठला काम करायला काम करू नाही शकत त्याला स्तंभ बोलणार. का? कारण की तोंडात श्लेष्म प्रसेक आहे. तोंडात श्लेष्म प्रसेक का आहे? कारण की मुख माधुर्य आहे. ठीक आहे. मग त्याला कास आहे, श्वास आहे, शैत्य, श्वैत्य हे बघा सिनोनिम म्हणजे रायमिंग वर्ड्स कास, श्वास, शैत्य, श्वैत्य. ओके. तर हे सिनोनिम्स ठेवायचं आणि उष्ण अभिप्रायता एंडिंगला लिहून टाकायचं. हे कसं लक्षात ठेवणार आहे तुम्ही परत एकदा बघा. फर्स्ट ऑफ ऑल गुरुता आहे म्हणतो झोपलाय, झोप आली त्याला निद्रा अधिक्यम आहे. ओके. मग उल्हास आला त्याला उल्हास आणि काय अनन्नभिलाषा हे लक्षात ठेवा. आता तो काम करायला उठला आहे. काम करायला येत नाहीये म्हणजे काय स्तंभ झाला आहे. का? कारण की श्लेष्म प्रसिक आहे. श्लेष्म प्रसिक का आहे? तर मुख माधुर्यम आहे. ठीक आहे. काय आहे? मुख माधुर्यम. त्याच्यानंतर नॉर्मल लिहायचंय कास, श्वास, शैत्य, श्वैत्य. ठीक आहे. हे सगळे कफज्वराची लक्षणे झाली. आपण प्रॅक्टिस करूया एकदा.
तर कफट ज्वराची प्रॅक्टिस करूया. कफट ज्वर काय होतं? तर भुक्तम आतरी, पूर्वाह्ने, पूर्वरात्री आणि कुठच्या ऋतूमध्ये होतं? वसंत ऋतूमध्ये. ठीक आहे. हे स्टार्टिंग पॉइंट लिहिलं. मग त्याचं काय आहे? गुरुता, गुरुगात्रत्वम, निद्राधिक्यम, विरुल्लास, ठीक आहे. अनन्नाभिलाषा. मग तो काम करायला उठला, काम करता येत नाहीये. स्तंभ, ठीक आहे. का? कारण की श्लेष्म प्रसिक होत आहे. का? कारण की मुखमाधुर्य झालं आहे. कास, श्वास, शैत्य, श्वैत्य, ठीक आहे. सो हे कफज ज्वराची लक्षणे आहेत. तुम्ही हवं तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून देऊ शकता. हे तर झाले रूप. आता त्याची पूर्वरूप काय आहेत? पूर्वरूप तेच आहे. दौर्बल्य असणार, रोमहर्ष, दंतहर्ष. इकडे तुम्ही हे पिक्चर मेमरी लक्षात ठेवा, की मी इकडे एक छोटासा कॉलम बनवलेला पूर्वरूपामध्ये काय होतं? तर दौर्बल्य, रोमहर्ष, दंतहर्ष आणि प्रियता तर आपण लिहिलंच आहे. स्टार्टिंगमध्ये उष्ण, शीत, उष्ण, अभिप्रायता. तर इकडे काय होतं? पूर्वरूपामध्ये आम्ल, लवण आणि कटुक प्रियता. आम्ल, लवण, कटू. ALK. आम्ल, लवण, कटू, प्रियता, दौर्बल्य, रोमहर्ष, दंतहर्ष ही सगळी पूर्वरूपे आहेतच. प्लस मी जे इथे अंडरलाईन केलेलं आहे, अनन्नाभिलाषा. अनन्नाभिलाषा, अरुची असेल, अविपाक असेल, हे जृंभा, जृंभा मेन लक्षण आहे ज्वराचं. हे जे सगळं आहे ते पूर्वरूप, कॉमन पूर्वरूप आहेतच. परत तुम्ही इकडे बघितलं गुरु गात्रत्वमला अंडरलाईन केले, निद्रा अधिक्यम आहे. इकडे बघा तुम्ही आस्य वैरस्य, अरोचक, अविपाक, श्रम, भ्रम, जृंभा हे सगळे पूर्वरूप आहेतच. तर हे मी असं वेगळं काही शिकवणार नाहीये पूर्वरूपामध्ये. वातज, पित्तज, कफज लक्षात ठेवलं तर तुम्हाला पूर्वरूपही लक्षात येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार जो आहे तो आहे आगंतुक ज्वर. आगंतुक ज्वरला तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे, GSCS. अभिघात, अभिशंघ, अभिचार, अभिशाप. आता अभिघात, घात होणे म्हणजेच काय तर मार लागणे, घात होणे. एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला घात लागला, ठीक आहे, घात झाला तर त्या आगंतुक कारणामुळे आपले जे वातपित्त कफ आहेत, कुठचा तरी एक प्रधान दोष दूषित होणार. मग ते तिन्ही दोष दूषित होऊन शरीर आणि मन याचा संताप करून ज्वर उत्पन्न करणार. म्हणून अभिघात म्हणजे जी. आता एस म्हणजे काय तर शंग. अभिशंग म्हणजेच काय तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद इत्यादीने मन विकारग्रस्त होणे. जर मन ग्रस्त झाला, मनाचा संताप झाला, मनाचा संताप झाल्यानंतर वातपित्त कफ हे दूषित होणार, प्रकोपित होणार आणि ते शरीराचा संताप करणार आणि ज्वर उत्पन्न करणार. ह्याला आपण अभिशंग म्हणतो. सो GS झाला. तर सी म्हणजे काय तर अभिचार. जारण, मारण इत्यादी प्रयोगाने देखील ज्वराची उत्पत्ती होते. त्याला अभिचार म्हणतात. आणि अभिशाप म्हणजे काय? गुरु, वृद्ध, सिद्ध या लोकांच्या शापामुळे जे ज्वर उत्पन्न होतं त्याला अभिशाप म्हणतात. पुन्हा एकदा आपण बघूया, GSCS लक्षात ठेवायचं आहे. जी म्हणजे अभिघात, कुठच्या मार लागल्यामुळे वगैरे. अभिशंग म्हणजे काम, क्रोध, भय, मोह, द्वेष इत्यादी. जर इत्यादी गुणांनी आपलं मन व्यापलं तेव्हा. सी इज अभिचार, जारण, मारण इत्यादी आणि एस इज अभिशाप म्हणजे गुरु, सिद्ध, वृद्ध इत्यादींच्या शापामुळे. याची चिकित्सा काय आहे? तर दैव व्यापाश्रय आणि युक्ती व्यापाश्रय. ठीक आहे. एवढं जर त्या लोकांनी दिलं आहे. आता ह्याचा एक इम्पॉर्टंट पॉइंट दिलाय त्या लोकांनी, चिकित्सा इन पूर्वरूप. तो फक्त एकदा नीट बघून घ्या. चिकित्सा इन पूर्वरूप. जर पूर्वरूपामध्ये म्हणजे आपल्याला जर पूर्वरूपामध्ये जृंभा इत्यादी लक्षणं दिसायला लागली आणि जर आपल्याला समजलं की ज्वर उत्पन्न होणार आहे, तर आपण काय चिकित्सा केली पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल लघु आहार आणि उपवास इज मस्ट. कारण की काय आहे, आपल्याला फर्स्ट आम वाढलं असतं. ज्वरामध्ये आमाची उत्पत्ती झाली असते. जोपर्यंत आपण आमाचं पाचन करत नाही, तोपर्यंत ज्वर दूर होणार नाही. म्हणून आम पाचन करायसाठी लंघन हे केलंच पाहिजे. तर लंघनाचा एक हा प्रकार आहे उपवास आणि लघु आहार घेतला पाहिजे, ज्यामुळे अग्नीला त्रास होणार नाही. आणि दोषांच्या नुसार आपल्याला क्वाथ, अभ्यंग, स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, आस्थापन, अनुवासन, नस्य उपयोग म्हणजेच काय शिरोविरेचन. दोषानुसार वात, पित्त, कफ. जर कफ असेल तर वमन करायचं, पित्त असेल विरेचन करायचं. ठीक आहे. सो त्या दोषानुसार आपल्याला चिकित्सा करायची आहे. आता व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट जीर्ण ज्वरात घृताचे महत्त्व. श्लोक नंबर 37. ठीक आहे. जीर्ण ज्वरामध्ये घृताचे महत्त्व सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. श्लोक कसा लर्न करायचा हे मी सांगणार आहे. जीर्ण ज्वरेषु तू. आपल्याला माहिती आहे जीर्ण ज्वर आपण शिकतो. सो जीर्ण ज्वरेषु तू. जीर्ण ज्वर म्हणजे काय? जो 3 आठवड्यांपेक्षा अधिक काळामध्ये आपल्या शरीरामध्ये राहील, त्याला आपण जीर्णज्वर म्हणतो. तर जीर्णज्वरामध्ये घृतपान हे उत्तम चिकित्सा सांगितली आहे. तर आता श्लोक बघूया. जीर्णज्वरेषु तू सर्वेष्व सर्पीशपानम. सर्वेष्व म्हणजे सर्व. सर्व प्रकारचे जे जीर्णज्वर आहेत, वातज जीर्णज्वर, पित्तज जीर्णज्वर, कफज असेल, सन्निपातज असेल, कुठच्याही प्रकारचे जीर्णज्वरेषु तू सर्वेष्व काय? सर्पीशपानम. सर्पीश म्हणजेच घृत. सर्पीशपानम प्रशस्यते. सर्पीशपानमचं सेवन करायचं आहे कसं? तर यथा औषध सिद्धस्य. त्या दोष प्राबल्यानुसार त्या दोषांच्या जे शमन करतात त्या औषधांनी सिद्ध केलेलं घृत. तर कसं स्टार्टिंग करायचं? जीर्णज्वरेषु तू सर्वेष्व काय तर सर्पीशपानम प्रशस्यते. कशाने? यथा औषध सिद्धस्य. का? कारण की सर्पी काय करते? स्नेह गुणामुळे वात शमयती. स्नेह गुणामुळे वात शमयती. संस्कारात कफम. संस्कार केल्यावर कफ आणि शैत्यात पित्तात उष्मणांच. ठीक आहे. सर्पीही हे श्लोकच्या नेक्स्ट कंटिन्यू घ्यायचे. सर्पीही स्नेह वातम शमयती. संस्कारात कफम शैत्यात पित्त उष्मणांच. उष्मणंच. टिंब द्यायचा वातम कफम उष्मणंच. ठीक आहे. सर्पी स्नेह वातम शमयती. संस्कारात कफम शैत्यात पित्तम उष्मणांच. ओके. आता इकडे एक उपमा दिली आहे. तस्मात तस्मात लिहायचं. जीर्णजरेषु सर्वेष्व हे जे स्टार्टिंग आहे जीर्णजरेषु सर्वेष्व सर्पी.
हे जे आहे ते परत लिहायचं. फक्त तूला कट करून परत लिहायचं. तस्मात् कारण की तुचा पण तस्मात् केला असं लक्षात ठेवा. तूचं तस्मात् करायचंय. तस्मात् जीर्णजरेषु सर्वेषु सर्पी हितम. सर्पी कशी आहे? हितम. हितमुदकं वा. हितमुदकं वा. हे एकत्र लक्षात ठेवायचं. हितमुदकं वा. अग्नी प्लुष्टेषु. ठीक आहे. म्हणजेच काय तर अग्नीवरती आपण ज्याप्रमाणे उदक टाकतो, तर अग्नी जशी विझते, मग शांतता भेटते. तसंच जीर्णज्वरामध्ये जर आपण घृतपानाचं सेवन केलं, तर ते पाण्याने विझवलेल्या अग्नीप्रमाणे शांत होते. काय आहे सर्पी? हीतमुदकं वा अग्निप्लुष्टेषु द्रव्येष्विती. अग्निप्लुष्टेषु द्रव्येष्विती. ठीक आहे. परत एकदा श्लोक बघणार आहोत. जीर्णज्वरेषु तु सर्वेष्व सर्पीशः पानं प्रशस्यति यथा औषधसिद्धस्य. सर्पीः स्नेह वातं शम्यति. मग कफ कशामुळे? संस्कारात कफम, शैत्यात पित्त उष्मणं च. तस्मात् जीर्णजरेषु सर्वेष्वी सर्पिः हितम उदकं वा अग्नी प्लुष्टेषु द्रव्येष्वी. तर हा श्लोक होता जीर्णजलामध्ये घृतपानाचं महत्व. ठीक आहे. आता संप्राप्ती एकदा बघून घेऊया. संप्राप्ती लन करण्यासाठी जी ट्रिक आहे ती आहे SPS. SPS ARR PKT. SPS लक्षात ठेवा. SPS ARR PKT. पॉकेट पॉकेट SPS. SPS ARR PKT. ओके. आता एस म्हणजे काय? तर स यदा प्रकुपितः. म्हणजे जे प्रकुपित झालेले जे दोष आहेत. स यदा प्रकुपितः. स यदा प्रकुपितः. प्रकुपित झालेले दोष. प्रविश्य आमाशय उष्मणः. पी म्हणजेच काय? तर प्रविश्य. पी म्हणजे प्रविश्य. कुठे प्रवेश करतात? आमाशयाच्या उष्णामध्ये. ठीक आहे. काय आहे? स म्हणजे स यदा प्रकुपित. स यदा प्रकुपितः. प्रविश्य आमाशय उष्मणः. ठीक आहे. आता स्थानातील उष्मणासह मिश्रित होतात. आमाशयाच्या उष्णेमध्ये प्रवेश करतात आणि त्या स्थानातील उष्मासोबत ते मिश्रित होतात. स्थानम उष्मणासह मिश्रीभूत. स्थानम, एस म्हणजे स्थानम. स्थानम हे जे स्टार्टिंगचे वर्ड्स आहेत, त्याची जी ट्रिक होती. SPS. एस म्हणजे स यदा प्रकुपितः. पी म्हणजे प्रविश्य आमाशय उष्मणः. एस म्हणजे स्थानम उष्मणासह मिश्रीभूत. आता ARR. ए इज काय? आद्य. आद्य आहार परिणाम धातू. आद्य आहार परिणाम धातू. आहाराचा जो आद्य रस आहे म्हणजे पहिला जो रस आहे त्याला आपण रसधातू म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो? रसना रसनाम रसनामान मनववित्य. मनववित्य. एवढं तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागणार फक्त. आद्य आहार परिणाम धातू. आद्य आहार परिणाम धातू. रसनामान रसनामान मनवेत्य. रसनामान मनवेत्य. नेक्स्ट आर काय आहे? तर रसस्वेदवाहिनी स्त्रोतांसी पिधाय अग्नी. रसस्वेद स्त्रोतसामध्ये रोध उत्पन्न होतो. रसस्वेदवाहिनी किंवा रसस्वेदवाहिनी स्त्रोतांसी पिधाय अग्नी. पिधाय अग्नी. त्याच्यानंतर पी. पी इज पक्तीस्थान. पक्तीस्थानात उष्मणः बहिर्निरस्य. आता पक्तीस्थानामधून उष्णाला बाहेर खेचून काढतो. केवलम शरीरमन प्रपद्यते. केवल शरीरमन प्रपद्यते. शरीर आणि मनामध्ये पसरते. टी इज तथा ज्वरम अभिनिर्वर्तयति. तथा ज्वरम अभिनिर्वर्तयति. तथा ज्वरम अभिनिर्वर्तयति म्हणजे ज्वराची उत्पत्ती होते. बेसिकली जे प्रकुपित दोष आहेत ते आमाशयामध्ये प्रवेश करून त्या आमाशयाच्या स्थानातील उष्मणीसह मिश्रित होतात आणि आद्य म्हणजे पहिला जो रसधातू उत्पन्न होतो त्याच्यासोबत मिश्रित होऊन ते पूर्ण रस आणि स्वेदवह स्रोतसाद्वारे पूर्ण शरीरामध्ये संचार करतात आणि पक्ती स्थानातून उष्माला बाहेर खेचून शरीर व मनामध्ये पसरवतात आणि त्याच्यामुळे ज्वराची उत्पत्ती होते. तर श्लोक बघा आता. ठीक आहे. तो पहिलं काय होतं? SPS ARR PKT. ओके. तर फर्स्ट काय होतं? एस म्हणजे काय? तर स यदा प्रकुपितः. पी काय होतं? प्रविश्य आमाशया उष्मणः. स्थानात उष्मणासह मिश्रीभूत. आद्य आहार परिणाम धातू. रसनामान रसनामान मण्ववेत्य. रसस्वेदवाहिनी स्त्रोतांसी पिधाय अग्नी. पक्तिस्थानात उष्मणः बहिर्निरस्य. केवलम केवलम शरीरमन प्रपद्यते. आणि तथा ज्वरम अभिनिर्वर्तयति. ही झाली संप्राप्तीचा श्लोक. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो हा जो ज्वर होता तो बेसिकली आपण संहिता या दृष्टिकोनाने प्लस रोगनिदान या दृष्टिकोनाने आपण हे कंप्लीट केलंय. होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू.